पुण्यातील सिंहगड रोड भागामध्ये जे आहे ते काल रात्रीच्या सुमारास अज्ञात तरुणांनी जी आहे ती 7 ते 8 वाहनांची तोडफोड या ठिकाणी केली आहे आणि गाड्यांच्या काचा या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या गाड्या रस्त्याच्या कडेला पार्क होत्या ह्या गाड्यांची तोडफोड अज्ञात इसमाकडून करण्यात आली आहे। त्याला ताब्यात देखील या ठिकाणी घेतण्यात आलेला आहे। हा तरुण जो आहे तो मद्यधुंद होता आणि या संपूर्ण नशेत त्यांनी जो आहे ते या गाड्या फोडल्या आहेत। याला काही पार्श्वभूमी आहेत का, काही आधीचा राग आहे का, याची जी चौकशी जी आहे ती पोलिसांकडून सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या घटनास्थळी जे आहे ते पोलीस देखील तैनात आहेत आणि संपूर्ण तपासणी जी आहे ती या प्रकरणाची सुरू आहे। यामध्ये 7 ते 8 गाड्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं जे चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय। या ठिकाणी ज्यांची गाडी या ठिकाणी फोडण्यात आली आहे ते या गाड्यांचे मालक आपल्यासोबत आहेत। नेमका हा संपूर्ण प्रकार जो आहे तो किती वाजता घडला? रात्री 1:30च्या सुमारास आम्हाला समजलं की काही 1-2 समाजकंटक या ठिकाणी आले होते। त्यांच्या हातामध्ये सत्तूर होता आणि त्या सत्तूरनी या ठिकाणी 7 ते 8 गाड्यांचं त्यांनी काचा फोडून नुकसान केलेलं आहे। आता गाड्यांचं नुकसान झालं किती यापेक्षा महत्त्वाचं असं आहे की हा अतिशय शांतता असलेला हा परिसर म्हणून ओळखला जातो। अशा शांतता असलेल्या परिसरामध्ये या समाजकंटकांनी हा गोंधळ घालून शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचं जे काम केलं आहे हे दुर्दैवी घटना आहे। तर या भागातली शांतता भंग करण्याच्यासाठी त्यांनी जाणून बुजून हा प्रकार केलेला आहे आणि लोकांमध्ये दहशत माजवण्याचा हा प्रकार आहे। रात्री आम्ही त्या सत्तूरसह त्या माणसाला ज्यांनी हे नुकसान केलं त्याला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे। पोलीस त्यांच्या पद्धतीने रात्रभर पहाटेपर्यंत कारवाई करत होते, परंतु आमचा मुद्दा एवढाच आहे की हा भाग जर शांततेचा असेल आणि शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचं जर कोणी काम करत असेल तर त्याच्या मागे कोणी आहे का, ज्यांनी हे कृत्य केले त्याच्या मागे कोणी आहे का याचं मुळापर्यंत जाणं, पोलिसांनी त्याचा शोध घेणं आणि शांतता सुव्यवस्था व्यवस्थित अबाधित ठेवण्याचं काम हे पोलिसांनी करावं एवढी अपेक्षा या सर्व नागरिकांची आणि आमची आहे। याच्या आधी असं काही प्रकार किंवा या ठिकाणी वाद वगैरे काही झाले होते? नाही, मागील 2 वर्षापूर्वी मी या ठिकाणी राहायला आलो। एवढ्या 2 वर्षामध्ये आणि त्याच्याही अगोदर या लोकांचं म्हणणं आहे की असं काही झालेलं नाही आहे। तर हे माझ्यासमोर तर पहिल्यांदाच झाले, परंतु हे गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की पोलिसांनी हे गांभीर्याने घेतलेलं आहे। परंतु माझा तोच मुद्दा आहे की याच्या मुळाशी गेलं पाहिजे। या ठिकाणी पेट्रोलिंग गस्त हे सगळे वाढवली पाहिजे आणि लोकांमध्ये एक तणावाची आणि भीतीचं वातावरण झालं आहे, हे होता कामा नये। साधारण किती गाड्यांचं आणि किती रुपयांचं नुकसान झालं असं? साधारण एकाच सोसायटीतल्या टार्गेट करून 5 ते 6 गाड्या फोडलेल्या आहेत। ते साधारण 70-80 हजाराचं काचा फोडण्याचं ते खर्च नुकसान झालेलं आहे। तुमची कोणती गाडी होती? माझी मारुती सुझुकीची फ्रॉन्स गाडी होती आणि नवीनच गाडी होती, तिचं नुकसान झालेलं आहे। संपूर्ण मागच्या काचा हां, मागची काच पूर्ण फोडून गाडी डॅमेज करण्याचा प्रकार घडलेला आहे। तर मला वाटतं की हे प्रकरण थोडंसं पोलिसांनी गांभीर्याने घ्यावं आणि याच्या मुळापर्यंत जावं आणि कायदा सुव्यवस्था शांतता राखण्याच्या दृष्टीने त्यांनी सहकार्य करावं। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आहे त्या गाड्यांच्या काचा सध्या रस्त्यावरून हटवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। अनेक पोलीस कर्मचारी या ठिकाणी आहेत। या संपूर्ण घटनेचा सखोल तपास जो आहे ते आपल्याला करताना पाहायला मिळतात। ज्या नागरिकांच्या या गाड्या आहेत, वाहनं आहेत, ती वाहनं या संपूर्ण जे तोडफोडीचा तपास जो आहे तो पोलिसांनी करावा आणि याच्या मुळापर्यंत जावं अशी अपेक्षा जी आहे ती या गाड्यांच्या मालक जे आहेत त्यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विक्रांत चव्हाणसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।